यावेळेस देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेस देखील आपण पाहिलं तर इथं डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत चांगला चेंडू हाताला आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर लेग कटर इथे पाहायला मिळाला. लेफ्ट हँड बॅटर साठी आतपर्यंत येणारा हा चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत इथे हाताळले जात आहेत. फ्लाइट दिली समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड खेळाय क्षेत्ररक्षक. यस विकेट आली. माघारी परतावा लागतंय. अकिबची विकेट फ्लाइट दिली होती आणि फ्लाइट मध्ये इथे बीट केला आणि त्यानंतर एक चांगला जेल इथे मैदानाच्या आतपर्यंत पकडला. अर्थातच आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून जेल पकडला आणि पहिली विकेट 0 या आकड्यावरती पहिला धक्का. अकिबची विकेट आली. अकिब बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कालचा दिवस ज्या मिरजकरांनी गाजवला. अर्थातच इंजमाम बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतात. मिरजचा सुपरस्टार आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती तो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. 0 आकड्यावरती दरम्यान पहिली विकेट आली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर केला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळला. निश्चितच आपण पाहिलं तर वारंवार इथे फ्लाइट दिली जाते आणि फ्लाइट मध्ये बीट करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फ्लाइट दिली. आतल्या बाजूला बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. नॉट आउटचा इशारा येतोय. दरम्यान षटक क्रमांक 3 पंचांची मागणी इथे आपल्याला पाहायला मिळते. 3 पंचांकडे पळवलं जात आहे. यस इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा 3 पंचांचा आलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला गेलाय. निश्चितच आपण पाहिलं तर फटका फसलाय. विकेट महत्वाची आहे. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आलेत आणि त्याचबरोबर इंजमामची दुसरी विकेट आली आहे. या स्पर्धेतलं मेडन षटक पुन्हा एकदा सूरजच्या नावावरती राहिलं. टाळ्यांचा गजर सूरजसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मेडन षटक आणि त्याचबरोबर 2 विकेट महत्वाच्या मिळवल्यात. माघारी धाडलाय. इंजमामची खेळी संपली आहे. इंजमाम बॅक टू दी पवेलियन.
षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी प्रवीण झेंडे यांच्या खांद्यावरती दिली जाते. इन्व्हाइट केलं षटक क्रमांक 2 मध्ये. नवीन बॅटर रोहित आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. रोहितला आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 4 रोहित आपल्याला पाहायला मिळतात. चला वेग घ्यायचा, फास्ट क्रिकेट खेळायचं आपल्याला विनंती असणार आहे. यानंतर अजूनही विचार केला तर यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत आणि सेमीफायनल आणि फायनल आपल्याला मोठी खेळवायची याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स आपल्यासाठी ही विनंती असणार आहे. फास्ट क्रिकेट, चला क्षेत्ररक्षण बदलण्यामध्ये इतका टाइम नको, थोडासा वेग घेऊन फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. प्रवीण झेंडे आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी. लॉस्ट केला, एक्स्ट्रा कवसला, इनसाइड आउटचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. धावा मिळतात 6. उमेश वाटपेरून षटकार. यस, महाराष्ट्र पोलीस आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. फटका आहे ते चांगला केला. 6 धाव्यांची मोहर लगावले. उमेश बाटपेरून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. 6 धाव्याने धावसंख्येला मात्र श्री गणेश आणि प्रवीण झेंडे स्वॅगचे स्वागत केलंय. षटकार आलाय, ज्या षटकाराची गरज होती निश्चितच. आपण पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं गोलंदाजच्या नावावरती राहिलं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला. इथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर केला. एक सिंगल धाव फलकावरती लेग पाईच्या स्वरूपात येते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 7 या आकड्यावरती. यस, त्याचबरोबर मांगले संघ आपण देखील रेडी राहायचंय. मांगले संघ यानंतर आपला सामना होणार आहे, त्यामुळे आपण रेडी राहायचंय. मांगले टीम यस, फटका केला ऑन साइडला. डीपर प्रोटेक्शन येते. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला मात्र थांबवलंय. त्याचबरोबर मेडन षटक सूरजने हाताळलं. त्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आबासाहेब पांडुरंग काळेसर यांच्याकडून आलंय. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रभू 11 मिरज संघामध्ये DYSP प्रणील गिरडा सरी देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. यस, त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती देखील स्थानापन्न झालेत. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात यस घेतले. धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला चालू आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट आली आहे. रोहितची खेळी इथे संपली आहे. धक्का क्रमांक 3. धक्के पे धक्का. रोहित बॅक टू दी पवेलियन. यस, त्याचबरोबर PSI कुमार पाटील सर हे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर कुमार पाटील सर यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत. त्याचबरोबर DYSP प्रणील गिरडा सर यांचं देखील सरस स्वागत.
2 षटकांच्या अखेरीस 10 धावा धाव फलकावरती 10 ऑन द बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर प्रभू 11 मिरज संघामध्ये पोलीस क्षेत्रातील DYSP PSI त्याचबरोबर पोलीस बांधव त्रिगुणी संगम असणारा हा संघ प्रभू 11 मिरजचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच प्रणिल गिल्डा सर DYSP त्याचबरोबर कुमार पाटील सर PSI आणि त्याचबरोबर अझरुद्दीन पिरजादे सर पोलीस बांधव देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रभू 11 मिरज संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड फटकाला जवाब केलाय उमेशच्या बॅटमधून मोठा धमाका हवाई हल्ला षटकार. राहुलच्या विरोधात इथे षटकार आला. निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा स्लॉट मध्ये ओव्हर पिच हाताळला आणि उमेश यांच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती 2 षटकार आले आहेत. निश्चितच आपण विचार केला तर संघ अडचणीमध्ये असताना उमेश यांच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला फंबल झालाय. परतले दुसऱ्या धावेसाठी आणि इथे 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 18 या आकड्यावरती 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आतापर्यंत 18 धावा. निश्चितच पहिलं षटक मेडन होतं त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा बनवल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे 8 धावा पहिल्या 2 षटकामध्ये 2 चेंडूवरती खर्च झाल्यात. बागफुटला गेले फटका चांगला केला गेलाय. यावेळेस देखील पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. धावा मिळतात पूर्णपणे 4. उमेश यांच्या पाठमधून आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. चांगला फटका टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला. विथ द टर्न खेळत असताना फक्त आणि फक्त दिशा दिली. लॉफ्टेड खेळला हवेमध्ये खेळला आणि त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून चौकार येत असताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 22 या आकड्यावरती 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चौथं षटक चालू आहे. तिसरं षटक सध्याच्या घडीला चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2.3 चेंडूंचा केस संपला. यावेळेस देखील फटका केला. क्षेत्ररक्षण चांगला आता पाहायला मिळत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कलेक्शन खराब झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. बॅकअप नव्हतं आणि इथे तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आणि चौथी धाव इथे पूर्ण केली जाईल का? पंचांकडे अपील केली आहे. तिसरी धाव पूर्ण चौथी धाव इथे पूर्ण केली जाईल का यासाठी पंचांकडे अपील केले. 1 रन शॉटचा इशारा आला म्हणजेच काय तर तिसरी धाव पूर्ण केली गेली का हे देखील इथे पाहणं गरजेचं आहे. यस निश्चितच तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. यस 1 रन शॉट त्यामुळेच तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे विकेट आली आहे. उमेश यांचा खेळ इथे संपलाय. 2च धावा असतील आत्ताच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या 24 आकड्यावरती आणि विकेट चौथी 24 आकड्यावरती आले. अर्थातच उमेश यांचा केस संपला. एक महत्वाची विकेट
विकेट टाकला इथे मात्र विकेटमध्ये बीट करण्याचा प्रयत्न रनआउटची स्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. विकेट किपिंग चांगली आता मात्र पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चोवीस आकड्यावरती धावसंख्या 24 ऑन दी बोर्ड. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. लॉफ्ट केला फटका आता फसला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट झालाय. विकेट झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाले. हातात तोंडाशी आलेला घास इथे निसटलाय. पुन्हा एकदा रनआउटची अपील केली मात्र आपण पाहिलं तर इथे 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या. षटक क्रमांक 3 चा केस संपलाय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 26 या आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती. अक्षय डिसले आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अक्षय डिसले 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. 3 षटकांमध्ये 26 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 26 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अक्षय डिसले 4थ्या षटकामध्ये इथे विश्वास दाखवलाय. अर्थातच आपण विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसरं षटक काही अंशी मागणं राहिले जरूर मात्र एक विकेट देखील महत्वाची त्या षटकामध्ये आली. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. फटका केला गॅप मध्ये. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. अजयच्या बॅटमधून हा चौकार. अंपायर रिव्ह्यू असणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. या सीटचं फेअर डिलिव्हरी आणि त्याचबरोबर चौकार देखील आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 30 ऑन दी बोर्ड. ऑन साइडला दंड केला फक्त आणि फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगचं खाली क्षेत्र निवडलं आणि तिथे चौकार येत असताना पाहायला मिळालाय. यस 30 धावा धावफलकावरती. 30 ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस सरळ बाटने फटकाला जेव्हा पॅरलल स्ट्रोक. धावा मिळतात त्या इथे पूर्णपणे 4 आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती पुन्हा एकदा फुल टोल वसूल केला. बॅक टू बॅकचे 2 चौकार आणि धावसंख्येचं टोटल आता मात्र 34 या आकड्यावरती. ऑन साइडला टर्न केलाय. आणखीन एक मोठा धमाका हवाई हल्ला. अजयच्या बॅटवरून षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. यावेळेस थोडासा स्लॉट मध्ये हाताळला आणि थेट पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांची मोहर आणि धावसंख्या आता मात्र 40 या आकड्यावरती. एक सन्मानजनक धावसंख्या बनवायची होती आणि ती धावसंख्या आता मात्र बनवली गेली. 40 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे त्या षटकातले. षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. 4थ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला चालू आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच विचार केला तर अगोदरचे 3 षटक ती चांगल्या प्रकारची होते मात्र इथे या 4थ्या षटकामध्ये थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते.
लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. वा 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 क्या बात आहे. आणखीन एक मोठा धमाका अजयच्या बॅट फिरून बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा षटकार. यस, नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव 9+6 7 धावा आणि त्याचबरोबर पंच, त्याचबरोबर 2 धावा पेनल्टीच्या स्वरूपात देखील ऍड होतील. म्हणजेच काय तर या चेंडूवरती तब्बल 9 धावा आल्या आहेत. 49 या आकड्यावरती धावसंख्या निश्चितच आता जाऊन पोहोचते 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये बाण असणाऱ्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओव्हर टाकू शकत नाहीयेत. दरम्यान आता मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कुठेतरी विचार केला तर अर्थातच कमबॅक झालाय प्रभू 11 मिरज संघाचा. सुरुवातीची षटक संघर्षाची होती, मात्र त्यानंतर संघर्षातून मार्ग निर्माण केला आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आता पूर्णपणे कमबॅक केलाय. पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत केल्या. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून प्रवीण झेंडे येत आहेत. फंबल झालाय, बॅकअप येत आहे. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 51 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या आहेत. फटका फसलाय, विकेट आहे, संधी आहे विकेटची. क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडूच्या खाली येत आहेत. माघारी परतावा लागतंय. विकेट आली आहे. अजयचा केस संपलाय. अजय बॅक टू दी पवेलियन. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच DYSP प्रणील गिल्डासर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवर आतोनात प्रेम इथे मात्र प्रणील सरांचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवट गुड केला जाईल काही देखील पाहणं गरजेचं आहे. DYSP प्रणील गिल्डा यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल या 4थ्या षटकाचा, या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट केलाय. आडवा बॅटने फटका केला. मिस टाइम आहे. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का? यस, निश्चितच इथे मात्र थांबवला गेलाय. 2 धाव्यांवरती समाधान राहावं लागतंय. षटक क्रमांक 4चा केस संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 53 या आकड्यावरती. 53 धावा 4 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 5 उमरी संघाला बनवायच्या आहेत. 54 धावा 24 मध्ये 54ची गरज.
त्याचबरोबर पारितोषिक आलंय सूरजच्या मेडन षटकासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज जबासाहेब काळे सर आणि त्याचबरोबर अजयच्या बॅटिंगसाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आबासाहेब काळे सर यांच्याकडून आलंय. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये प्रणिल गिल्डा सर अर्थातच एक प्रशासकीय अधिकारी देखील आहेत, मात्र क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं इथे पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर फिटनेस देखील आहे, चांगल्या प्रकारचं फिटनेस देखील मेंटेन केलाय. निश्चितच विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा त्यांच्या बॅटमधून देखील आल्या होत्या, योगदान दिलं या मॅच मध्ये. हॅलो हॅलो ओम साई स्पोर्ट्स शिराळा यांच्या वतीने आयोजित केलेला भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि अंतिम दिवसामध्ये आज आपल्या या सांगली जिल्ह्यातील पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी DYSP गिल्डा साहेब, त्यांच्यासोबत PSI पाटील साहेब, त्याचबरोबर साहेबांच्या सोबत आलेले सर्व मान्यवर, मिरज संघातून खेळणारे सगळे आयकॉन खेळाडू. सामन्याला सुरुवात होते 4 षटकामध्ये मला वाटतं 54 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी पाचोबरी संघाला. पाचोबरी संघाकडून आयकॉन म्हणून खेळतो तो सूरज. यस राहुल आणि सूरजची जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉलवर दांडी 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 गुल, विकेट मिळते. राहुलचा केस संपलाय. राहुल बॅक टू द पवेलियन. अक्षय पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 अक्षय पाटील यांना आपण पाहतोय. निश्चितच विचार केला या मॅच मध्ये तर पहिल्या बॉलवरती उमेश यांच्या नावावरती पहिली विकेट राहिली. हो वेगात होता, वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे. जबरदस्त चेंडू हाताळलाय, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत प्रयोग असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळलाय. निश्चितच विचार केला तर वेगामध्ये चेंडू हाताळला, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका इथे केलाय. अक्षय पाटीलचा वार, धावा मिळतात त्याच्यावर, आलाय चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. चेंज ऑफ पेस, सालवा बाटने ऑन साइडला. अक्षय पाटीलचा आणखीन एक वार, धावा मिळतात त्या 6 षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला, षटकार आलाय. निश्चितच अक्षय पाटीलच्या बॅटमधून इथे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टूटत मात्र डबल डिजिट 10 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते.
यावेळेस देखील डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला वाईड इशलंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. अक्षय पाटीलचा ताट आणखीन एक चौकार. हॅलो, पुन्हा एकदा मैदानावरती आमच्या सर्व मान्यवरांची मंडळी या ठिकाणी होते. हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असणारे सन्मान्य अजय जाधव आप्पा, सन्मान्य ॲडव्होकेट उमेश कदम साहेब, सन्मान्य राहुल निकम फौजी, सन्मान्य प्रताप कदम पापा, सन्मान्य शिवशंकर सोनटके सर, उपस्थित मैदानावरती असणारे सर्व शिराळ आणि परिसरातील ज्येष्ठ खेळाडू, क्रिकेट रसिक सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. या षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 14 या आकड्यावरती धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहतोय. अक्षय पाटीलच्या बॅटमधून इथे 14 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या देखील 14 पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अर्थातच षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी मिरज एक्सप्रेस अजय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अजयला आपण पाहतोय बॅटच्या सहाय्याने देखील खेळाडूंनी योगदान दिले, त्याला आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हा, मांगले संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपल्याला आज वेळेचं खूप महत्व आहे आणि सर्व रसिक क्रीडाप्रेमींना पुनश्च एकदा विनंती असेल, आपण खेळाडूला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. मैदानावरती अभिनय गिल्डा साहेब या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बाटची कडा घेतली, पाठीमागे चालल्या घुशांकी क्षेत्रामध्ये बाटच्या साह्याने एक डिक्लरच्या स्वरूपात धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. निश्चितच विचार केला या मॅच मध्ये तर स्टार्ट मिळाला, एक विकेट जरूर लवकर आली, मात्र त्यानंतर सुरुवात मिळाली. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, सिंगल धावे ते कंप्लीट केली जाते. कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. निश्चितच एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाली. धावसंख्येचं टोटल आता मात्र 15 या आकड्यावरती. 16 मध्ये 39 आवश्यकता असणार आहे. 16 चेंडू आणि 39 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. प्रेक्षकांना पुनश्च विनंती करतो, मैदानावरती फिरत असताना आउटसाइड ऑफ स्टंप मॅचची स्वरूपात सिच्युएशन पुढची बघा आणि नंतर आपण मैदानातून जा. विनंती आहे आपल्याला, चिंचेच्या झाडाखाली जे ऑफ स्टंपच्या साईडला लोक उभारले त्यांना विनंती आहे, आपल्यासाठी गॅलरी आहे, कृपया गॅलरीत बसा. आज खूप लोक येणार आहेत. आपल्यामुळे ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेला आपल्यामुळे 4 चांद लागतात. माझी विनंती असेल, वारंवार मी विनंती करतोय, आपण चांगले रसिक क्रीडाप्रेमी आहात. माझ्या विनंतीला कृपया सर्वांनी थोडंसं सहकार्य करा. अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे, सुपर 4 मधील सामने. या सिट्स वाईट बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच मात्र पुढे सरसावत आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. मिरज एक्सप्रेस अजय पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणि इथे अगदी आपण पाहिलं तर अचूक टप्पा भेदक मारा मैदानाच्या आतपर्यंत करत असताना पाहायला मिळतोय. हो, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन इथे पाहायला मिळालंय. आता मात्र आपण पाहिलं तर बोटांची जादू इथे अजयची पाहायला मिळते. त्याचबरोबर या मैदानावरती ज्यांचं आम्हाला सौजन्याने सहकार्य राहिले ते आदरणीय जम्बाजी पाटील साहेब, शरापूर शाळेचे PI या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील ओम साई स्पोर्ट्स आणि मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम.
ओम साई चषक 2026 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर मंडळी या मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. 17 धावा धाव फलकावरती. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. सिंगल कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक स्वागतम, दुसरं चालू आहे. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. शिरा पोलीस ठाण्याचे PI सन्मान्य जंबाजी पाटील साहेब, जंबाजी भोसले साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबत आलेले आमचे अमर जाधव साहेब, अमृत कुमार साहेब यांचं देखील स्वागत आहे. सर्वांनी वर स्थानापन्न व्हावं. या मैदानावरती आपल्या सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी सन्मान्य DYSP गिल्डा साहेब खेळताना दिसत आहेत. खरंच खूप अभिमानाची बाब आहे आमच्यासाठी. या स्पर्धेमध्ये स्वतः साहेब खेळतायत आणि ज्यांचं मैदान आहे ते शिरा पोलीस ठाण्याचे सौजन्याने आम्ही ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकलो. गेली 22 वर्ष या प्रशासनाचं आम्हाला असणारं सहकार्य आणि आपल्या सगळ्यांचं असणारं अनमोल असं सहकार्य. त्याचबरोबर आमच्या स्टेजवरती जर बघितलं तर आज सगळे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सन्मान्य समाजसेवक संदीप कदम उर्फ बबलू बाबा, त्याचबरोबर ॲडव्होकेट उमेश कदम साहेब, त्याचबरोबर राहुल फौजी, त्याचबरोबर सोंडके सर, सन्मान्य अजय जाधव आप्पा, सन्मान्य प्रताप कदम पापा. मगापासून जसजसे सामने पुढे जातील तस तसे प्रेक्षकांचा उच्चांक होईल. त्या टावर जवळ जी लहान मुलं उभे आहेत त्यांना विनंती आहे, अजित फौजी तुमच्यासमोर लहान मुलं उभी आहेत, त्यांना बाहेर काढा मैदानाच्या. सामना, प्रत्येक सामना महत्वाचा आहे. तुमच्या पाठीमागं जी लहान मुलं आहेत त्यांना कृपया बाहेर घ्या. मेजर यांना आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती फटका जबरदस्त केलाय. सूरजच्या पाठपळून आक्रमकता दाखवणारा हा फटका, षटकार. पंचवीस या आकड्यावरती धावसंख्या 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती सध्याच्या कडीला पाहायला मिळतात. चांगला फटका एक्झिक्यूट केला. निश्चितच आपण पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप मेजर सूर्यकांत यांच्या विरोधात एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि निश्चितच 6 धाव्यांची मोहर देखील लगवले. धावफलक आता जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंचवीस या आकड्यावरती धावसंख्या. अजयच्या बॅटमधून षटकार आलाय. ऑन साइडला फटका इथे केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट महत्वाची आहे. सूरजचा केस संपलाय. धक्का क्रमांक दुसरा इथे बसतोय. सूरज बॅक टू दी पवेलियन. गेली 15 दिवस सातत्याने या स्पर्धा आयोजनासाठी कष्ट घेणारे माझे सर्व सहकारी ओम साई स्पोर्ट्स आणि मित्रपरिवार याशी संलग्न असणारे सगळे माझे सहकारी मित्र यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अनेक चांगले खेळाडू, मोठे खेळाडू या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडू खेळताना दिसत आहेत. मिरज संघानं पहिल्या इनिंग मध्ये 53 धावा बनवलेत. नवीन बॅटर आता अक्षय डिसले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. पंचवीस आकड्यावरती दुसरी विकेट. 25 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला.
आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, फटका जरूर केलाय, मात्र आपण पाहिलं तर डिक्लरच्या स्वरूपात इथे धाव मिळते फक्त आणि फक्त एक, आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. सव्वीस धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतात. 26 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर एक चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. तर मात्र स्ट्रायकिंग एन वरती अक्षय पाटीलला आपण पाहतोय. धावा आल्यात अक्षयच्या बॅटमधून. चला प्रेक्षक वर्ग आपण आतमध्ये थांबायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर कुणी, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कुणी यायचं नाहीये, बाहेर थांबायचंय. बाउंड्री रूपची आपल्याला विनंती असणार आहे. लॉफ्ट केलाय, फटका जबरदस्त केलाय, धावा मिळतात त्या 6. अक्षय पाटीलचा आणखीन एक वार षटकार. जबरदस्त फटका स्लॉट मध्ये आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढणार आहे. धावसंख्येचं टोटल आता मात्र 32 या आकड्यावरती. आठ चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 22 ची गरज असणार आहे. लॉफ्ट केला, फटका आता फसला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. जजमेंट झालाय, विकेट मिळते, परतावा लागते माघारी. अक्षय पाटीलचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 3. अक्षय पाटील बॅक टू द पवेलियन. थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. अजूनही 4 सामने आपल्याला घ्यायचे आहेत. ऑन साइडला टर्न केलाय प्रवीण झेंडे. आपण पाहतोय नवीन बाड्रा मैदानाच्या आतपरे इंजमाम आहे. डीप परे सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला, धोक्याची घंटा आहे, मात्र इथे 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 34 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये इथून पुढे 20 धावांची गरज असणार आहे. यास गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी अर्थातच प्रशासकीय अधिकारी DYSP प्रणिल गिल्डासर यांना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रणिल गिल्डासर अर्थातच DYSP आहेत. त्यांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती समोर स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय डिसले पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी निश्चितच इथे दिली जाते. वेगात हाताला पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळालाय. पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 35 या आकड्यावरती 5 चेंडू आणि